जेलभरो आंदोलन करण्यात येत आहे, काय सांगता? अनुसूचित जातीच्या आरक्षणामध्ये उपवर्गीकरण होऊ शकते आणि तसा अधिकार राज्याला आहे असा निर्णय देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने 1 ऑगस्ट 2024ला दिला आहे. आणि हा निर्णय गेल्या 30-35 वर्षापासून देशातल्या विविध राज्यामध्ये अनुसूचित जातीमध्ये आरक्षणापासून लाभवंचित असलेल्या लोकांनी जो काही लढा दिला होता त्या लढ्याला न्याय्य आणि वैध ठरवणारा, संविधानिक ठरवणारा हा ऐतिहासिक निर्णय होता. आणि या निर्णयाच्या अनुषंगाने बाजूच्या तेलंगणा, आंध्र, कर्नाटक, हरियाणा राज्यामध्ये तातडीनं त्या राज्यांनी तशा प्रकारचे अभ्यास केला आणि तो अहवाल मंत्रिमंडळासमोर ठेवला आणि त्या मंत्रिमंडळाने अनुसूचित जातीमध्ये आरक्षणाचं उपवर्गीकरण करण्याचा निर्णय घेतला. आज महाराष्ट्रामध्ये अनंत बद्दर समिती ही अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा अभ्यास करते आणि या समितीला आज 2-3 दिवसापूर्वी तिसऱ्यांदा वाढ मिळालेली आहे. आमचं म्हणणं आहे सरकार अनंत बद्दर समितीचा कालावधी वाढवून या समाजाच्या आणि या विषयाला पानं पुसण्याचं काम या ठिकाणी करत आहे. अनंत बद्दर समितीचा अभ्यास पूर्ण झाला असताना सरकारकडे लहुजी साळवे अभ्यास आयोगाचा अहवाल असताना, सरकारकडे बार्टीने सादर केलेला अहवाल असताना आता केवळ आणि केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे सरकार या समितीचा कालावधी वाढवत असेल तर निश्चितपणानं ही जी गोष्ट आहे सरकारची समाजातल्या शेवटच्या माणसाला समजलेली आहे. आणि म्हणून आज जेलभरो करून आम्ही सरकारला याची जाणीव करून देऊ इच्छितो, चेतावणी देऊ इच्छितो. जर तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी लागणारी आचारसंहिता लागण्यापूर्वी जर अनुसूचित जाती आरक्षणाचं उपवर्गीकरण केलं नाही तर निश्चितपणानं महाराष्ट्रामध्ये जो काय असंतोष निर्माण होत आहे त्या असंतोषाची सुरुवात आजचं जेलभरो आहे. आणि निश्चितपणानं येणाऱ्या काळामध्ये सरकारच्या विरोधात रस्त्यावर तीव्र स्वरूपाचा संघर्ष उभा टाकेल आणि सरकार ऐकलंच नाही तर निश्चितपणानं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये हा समाज मोठ्या ताकदीनं या सरकारच्या विरोधामध्ये मतदान करेल. तेव्हा सरकारनं अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाच्या विषयाला गांभीर्यानं घ्यावं आणि सामाजिक न्यायासाठी जो काही संघर्ष चाललेला आहे इथल्या वंचित समूहाच्या पदरामध्ये वर्गीकरण करून त्यांना सामाजिक न्यायाच्या प्रवाहामध्ये आणावं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेली समता प्रस्थापित करावी हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा आहे. हे या ठिकाणी ठणकावून सांगण्यासाठी आम्ही आज जेलभरो करत आहोत.